पहिलाच बॉल उडवला. फिल्डर जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला. शर्यतीनं बॉल स्टॉप केला आणि अशा रीतीनं धावा मिळाल्या. या बॉलवरती तुम्ही पाहताय 2. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर येतो वेगानं. तोपर्यंत या बॉलवरती तुम्ही पाहताय 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 4. या आकड्यावरती 4 रन स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहताय. मिस्टामिंग मेड ऑफला पकडलाय जेल. संपलाय काळूरामचा खेळ. धक्का पहिला सोनादेवी टीमगर संघाला. सहर्ष हार्दिक स्वागत करू. विकेटचं पतन झालं 4 वरती. पहिला धक्का लागला सोनादेवी टीमगर टीमला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय उमेश. बॉल चालला बॉलच्या दिशेनं. पायावरती बॉल टाकला होता. मिड विकेटला फिल्डर वेगानं आला. 1 केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव इथे झाली आहे का पूर्ण. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. नॉट आउट आणि धावा धावफलकावरती पुढे जात असताना 2 स्कोर पुढे चालला. 6 या आकड्यावरती तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. हा देखील बॉलर कार्पेट चालला बॉललाईनच्या दिशेने. तोच पुन्हा फिल्डर आला. उचलेल फेकेल. फेकी तुम्ही पाहता नोस्ट्रायक यांना. डेंजर यांना फेकी आली असती तर इथे कदाचित फलंदाज बाद झाला असता. चालला होता फलंदाज तुम्ही पाहताय आणि तोपर्यंत ज्या बॉलवरती धावा मिळतात त्या 3 स्कोर पुढे जात असताना धावा धावफलकावरती 9 या आकड्यावरती. षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती. 1 विकेट राजनला मिळाली आहे. तो राजन पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र बॅटला तुम्ही पाहता बॉल स्पर्श झाला. हाताला लागून बॉल स्टंपला स्पर्श. विकेटच्या पथात फलंदाज बाद.
सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती बीबी स्पोर्ट इटाडेचे मधुकर वेहलेकर यांना आपण सन्मानित करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचा सन्मान आपण पार केला जातो. हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. हेमंत भोईर खूप मेहनत या स्पर्धेसाठी. ज्ञानदेवजी पाटील, मनोजी पाटील, राजूजी पाटील, प्रल्हादजी पाटील, चिंतामणजी पाटील, माणिकजी पाटील, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. मायजी शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्मान करूया त्या मुख्य व्यासपीठावरती श्रवण पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. श्रवणजी पाटील यांचा देखील सन्मान हेमंतजी भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. मायची शाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. बलवंत वेलेकर यांना देखील आपण सन्मानित करूयात. बलवंत वेलेकर यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार केला जातोय. सन्मान करतो किशोर वेहलेकर साहेबांचा देखील आपण सन्मान करतो. बीबी स्पोर्टचे जबरदस्त खेळाडू आहेत. यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार करत असताना या किशोर वेहलेकर तुम्हाला देखील सन्मानित करू. हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतो आपण. त्याच्यानंतर सन्मान करतोय चिंतामण वेहलेकर यांना देखील आपण सन्मानित करूयात. चिंतामण वेहलेकर तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच्यानंतर आपण सन्मान करू योगेश वेलेकर यांना देखील आपण सन्मानित करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हे जे सन्मान तुम्ही पार पाडता हे बीबी स्पोर्ट इताडेचे सर्व खेळाडू तुम्ही पाहता. आज या टीमचे पुरस्कर्ते भगवान पाटील हाच नाहीये टीम मध्ये, तरी देखील चांगला खेळ राहिला तुमचा. तुम्हाला देखील मनपूर्वक स्वागत करू. त्याच्यानंतर सन्मान करूयात रोशनजी पाटील यांचा. सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या रोशन पाटील तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते. ओढवला बॉल मेस्तामिंग फटका बसला मिड विकेटला, पकडला शेअर विकेटचं पतन. ओयुटी फलंदाज बाद रोशनजी पाटील. निलेश पाटील तुम्हाला देखील आपण सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. हेमंत जी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्याच्यानंतर नेक्स्टचा पुढचा आपण सन्मान करूयात संजयजी पाटील साहेब. तुम्हाला देखील आपण सन्मानित करतो. या संजयजी पाटील आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तुम्ही पाहताय हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. संजयजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान माहेश शाल पुष्पगुच्छ मनपूर्वक स्वागत. या गुरुनाथजी पाटील तुमचा देखील आपण सन्मान करू. गुरुनाथ पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल लेग स्टंपला सोडून जातो. विकेट कीपर लेग स्लिपला बॉल. फिल्डर तुम्ही तिकडे पाहता. सन्मान पार करत असताना या पुढचा सन्मान करू शरदजी पाटील यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शरदजी पाटील तुम्हाला देखील आपण सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. षटकातील पुढचा बॉल ऑल द कार्पेट बॉल चला मिड विकेटला. फिल्डर वेगानं आला.
उचलला फेकला दुसरी धाव पूर्ण केली जाते. माईची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. त्यानंतर आपण सन्मान करूयात नवनाथ पवार. या नवनाथ पवार यांना देखील आपण सन्मानित करू. नवनाथ पवार यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नवनाथजी पवार यांचा सन्मान हेमंतजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. हे तुम्ही सर्व पाहिले बेबी स्पोर्ट इथाडे जे सर्व खेळाडू यांचा सन्मान आता पार करणार. लगेच जाऊयात मॅच कडे. तिथे सामना सुरू आहे. सोनादेवी टेमकर त्यांना फाईट करतीये. टीम तुम्ही पाहता मंत्र्या मारुती काल्लेर या दोन टीम मध्ये ही मॅच सुरू आहे. दोन षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 21. डीजे दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 21. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. 1 विकेट मिळाली राजनला. त्यानंतर आला दयावान आला. त्याने धावा खर्च केला 12. त्याला विकेट मिळाली 1. आणि आता षटक क्रमांक 3 संतोष संतोष तरे आडवा बाट केसला या बॉलला. तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2. तिसरे पंच सुनीलजी म्हात्रे सर. तिसरे पंच सुनीलजी म्हात्रे सर. चला येतात. आले आले हेमंतजी भोईर सर जक्की जात होते पदाच्या भूमिकेत. आमचे सुनीलजी म्हात्रे सर तिसऱ्या पदाच्या भूमिकेत तुम्ही पाहता. दोन धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 2. पुढे जात असताना 23 धावा धावपलकावरती. 23 रन स्कोरबोर्ड वरती पाहता. 2 स्कोर पुढे झाला 23 वरती. तिसरे पंच गोलंदाजावरती आक्षेप घेतला आहे संतोष मडवी. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही त्यांना पाहता. षटकातील पुढचा बॉल चाला बॉन्डला दिशेनं तुम्ही पाहता. फिल्डर वेगान आला. मिड विकेटला पुन्हा एकदा बॉल गेला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. डबलला जास्त प्रमोट केलं जात आहे. सुनादेवी टेमकर टीमच्या बाजूने तुम्ही पाहता. 1 रन शॉट आहे. एकच धावा असेल. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 24 या खड्यावरती 24 रन स्कोरबोर्ड वरती. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात बंद्रा मारुती काल्लेर. टीम तुम्ही पाहता. स्क्वेअर लेगला फिल्डर. मिड विकेटला लॉंग ऑनला षटकातील पुढचा बॉल.
वेट केला बॉलचा उडवला लॉंग ऑनला फटका बसला फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय राजननं पकडला एक छेड आणि संपला बॅट्समनचा खेळ 24 वरती हा लागणारा चौथा धक्का सोनादेवी टेमघर संघाला चांगले मॅच तुम्ही पाहता पहिल्या फरती चौथी मॅच 2 विजय प्रस्थापित केल्यात गुरुदत्त मानकोलीनं आणि त्याच्यानंतर एक विजय प्रस्थापित केला बेबी स्पोर्ट इताडे त्यांना गावदेव वेळेला पराभूत केला यातून जो जिंकेल तो बेबी स्पोर्ट इताडेशी फाईट करणारा आणि या मॅचचा जर विचार केला तर प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती विकेट आला राजेला देखील तिसऱ्या बॉलवरती विकेट आला दयावानला देखील तिसऱ्याच बॉलवरती विकेट आला आणि त्याच्यानंतर संतोषला देखील तिसऱ्याच बॉलवरती विकेट आला धाबा धावपलकावरती 24 मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता या बॉलवरती मिळते एक एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 25 या आकड्यावरती 25 धावा धावपलकावरती या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 25 धावा तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता षटकातील पुढचा बॉल उडवला बॉलला हवेमध्ये फिल्डर जोपर्यंत जाईल तोपर्यंत बॉल मिडॉनला गॅदर केला जातो नोमान स्लाइस मध्ये बॉल पडला दोन धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 27 वरती आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे 27 धावा धावपलकावरती उडवला या बॉलला विकेट कीपर स्वतः पकडला एक झेल विकेट कीपर आणखी एक विकेट मिळती आहे संतोष मडवीला आणि अशा रीतीने षटक क्रमांक इथे संपलं जात आहे ते मात्र तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्या फक्त 6 आणि विकेट महत्वपूर्ण 2 मिळवल्या 19 गोलंदाजी राहिली संतोष मडवीचा 3 षटकांचा खेळ संपला धावा धावपलकावरती 27 या आकड्यावरती केसला बॉल चाला बॉडीला इच्छा बाहेर मिड विकेट सीमा पार जसा मिथुनला त्याच्यावरती प्रति आला 3 बॅट बंद षटकारचा 6 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 33 या आकड्यावरती आणखीन एक लांबच लांब पल्ल्याचा लागोपाठचा दुसरा स्कोर थांबला होता आणि त्यामध्ये आता वाढ केली जातीय लागोपाठचा दुसरा ठोकला दिनेश सांगत असताना शेराम जिंदा आणि आता मात्र तो बॅटचा फेस उत्पन्न केला लागोपाठचे 2 षटकारांना स्कोर पुढे चालला 39 वरती स्कोर थांबला होता या 2 षटकारांना स्कोर गेला लगेच टीम मीटिंग घेण्यास भार पाडलं ते मात्र बंदऱ्या मारुती कालेर टीमला फिल्डिंग लगेच लावून घ्या बघा फिल्डिंग
न्यू 40 प्लस चे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू राजनजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। हे राजनजी पाटील मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। स्कोर थांबला मात्र मी स्कोर वेगाने पुढे नेण्यासाठी आज उतरलो आहे वीर तानाजी च्या क्रीडा नगरीमध्ये। हे ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि या क्रीडा नगरीमध्ये त्याची दिनेशी बाड आता बोलतीये। तो आला 6व्या क्रमांकावरती। आता त्याने ठोकल्यात लागोपाठचे 2 षटकार देखील मन विकेटला। तिसरा येईल का? लागोपाठचा तिसरा येईल का? मिथुन शागिन्स चांगली बॅटिंग दिनेश करत असताना फुलटॉस होता। टॉपेज विकेट कीपर जजमेंट मात्र अप्रतिम राहिला। विकेटचं पतन फुलटॉस होता असं वाटलं फुलटॉस करेल विकेटचं पतन आणि धक्का लागला तो मात्र मैदानामध्ये तुम्ही पाहता 39 वरती हा 6वा धक्का। आणि इथे घडलंय काय बंदरावरती काल्हेरच्या बाजूने पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथ्या षटकामध्ये देखील तिसऱ्या बॉलवरती विकेट। बघा ना राजनजी पाटील जरा गाडी काढायची असे आयोजक आम्हाला सूचना देतात, प्लीज सहकार्य करा। या न्यू 40 प्लस एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर रेग्युलर क्रिकेटमध्ये वीर तानाजी दापोलेचे नाव ज्याच्या माध्यमातून लौकिक झालं असं अष्टपैलू क्रिकेटर आज रेग्युलर क्रिकेट कित्येक वर्ष खेळला, खुला गट देखील कित्येक वर्ष खेळला, शहरी क्रिकेट खेळला आणि आता न्यू 40 प्लस मात्र एक अष्टपैलू बनून राजनजी पाटील दमन दौरा खूप चांगली मॅच 4 मॅचेस त्यानं विजयी करून दिला आणि धावा धावफलकावरती 39। रमेश पाटील साहेब काल्हेरचे जे कोच आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विनोद उबराटकर आणि त्याच्यानंतर अरविंद मडवी या त्रिमूर्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न पुढे आले त्यानंतर यष्टी रक्षकांना त्याचं काम पूर्ण अडकेने रन आउट झाला। फलंदाज बाद प्रेमनाथ आला। हॅट्रिक बॉल टाकण्याचा डिस्टर्ज झाला। षटकातील पुढचा बॉल हॅट्रिक होईल का? हा देखील खूप चांगला बॉल आहे। 2 षटकाले त्यानंतर टीम मीटिंग घेण्यात आली त्याच्यानंतर खूप चांगली गोलंदाजी तुम्ही पाहिली। लगे विकेट आला त्यानंतर पुन्हा विकेट आला त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि धावा धावफलकावरती 39 वरती स्कोर थांबलाय। या षटकातील शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा आडवा पाठ खेचला बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने फिल्डर पाहता 1 केली पुढे दुसरीचा प्रयत्न चालू आहे। दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जाते। अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपला। धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 41-42 आता पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना बंदरावरती काल्हेर संघाला या 42 धावा कशा रीतीने पार केल्या जातील ऐकूया उत्तरार्धामध्ये आवाज मनोज ठाकरे यांचा मायक्रोफोन वरती। थँक्यू सो मच। ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये 42 धावा कशा रीतीने पार केल्या जातील मनोज ठाकरे यांच्या समुद्रवाडीतून खेळाचं उत्तरार्ध या मनोज ठाकरे
मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सौरभ पाटील. या दुपारच्या सत्रानंतर उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि या व्यासपीठावरती मान्यवर, यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेणारे आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचं या क्रिकेट नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलूया खेळाकडे आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न झाला. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 42 धावांचं इथं टार्गेट आहे बंदरावरती काल्हेर संघाला. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, त्यानंतर 12. तिसरी ओव्हर संतोष यांची खरोखर चांगली पडली गेली. 6 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्यानंतर मिथुन यांच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण 2 गडी बाद केले आणि 14 धावा खर्च केल्या. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा ऑन बोर्ड. 42 धावांचं लक्ष्य आहे बंदरावरती काल्हेर या संघासमोर. या 42 धावा थांबल्या जातील की त्या पूर्ण केल्या जातील येणारा काळ सांगून जाईल. परंतु आज या ठिकाणी गोलंदाजांची खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली, अधिकतम चांगली कामगिरी. एखाद दोन गोलंदाज फेल ठरले गेले, बाकी सर्वचे सर्व गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करू शकले. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वेळ न लावता. इताडे संघानेही उपस्थित राहायचं आहे, कारण यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. तर आपणही कुठे जायचं नाहीये. 42 धावांचं इथं टार्गेट आहे बंदरावरती काल्हेर संघास. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. तर सोनादेवी टेमघर संघाला विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिला सामना आपण पाहिला तर 27चा टार्गेट होता. त्यानंतर आपण एक गुरुदत्त मानकोले आणि जागृत मराठा राणाल यांच्यामध्ये पाहिलं तर तिथे खूप कमी धावांचं टार्गेट पाहायला मिळालं होतं. त्यानंतर कामतघर आणि मानकोली या संघादरम्यान झाली, तिथे 20 धावांचं फक्त टार्गेट होता. आणि मागील मॅच सुद्धा जर पाहिली आपण तर एक कमी रनांची टोटल मैदानावरती पाहायला मिळाली होती. 34 धावांचं टार्गेट होतं. या ठिकाणी आपण पाहतो की 42 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे आजच्या दिवसातील एक चांगली धावसंख्या इथं मात्र सोनादेवी टेमघर संघाने उभारलेली आहे. रिकॉर्ड बनते टूटने के लिए. आजच्या दिवसाचा पाहूया कसा रिकॉर्ड तुटतोय का, पाण्यासारखं राहील बंदरावरती काल्हेर या संघाच्या माध्यमातून. सर्वाधिक धावा कुटण्याचा जो विक्रम आहे तो गावदेवी पिंपलघर या संघाच्या नावे आहे. 65 धावा त्यांनी कुठल्या होत्या 4 षटकांमध्ये. ते इथं पाण्यासारखं राहील की या 42 धावा पूर्ण केल्या जातील की या थांबल्या जातील, पाहूया. या सामन्यातील धावतं विवरण. गोलंदाज उमेश, पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. इथं मात्र क्षेत्ररक्षणाच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. पहिल्याच चेंडूवरती एक चांगला फटका, चौकार. सुरुवात चांगली तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असं म्हटलं जातं. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला नेहमीच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने सुरुवात झाली तशी सुरुवात राहते की धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जातं. त्या धक्क्याचा कुठेतरी इथं मात्र पाहू शकता कमबॅक करतो का उमेश. या वेळेस आपण पाहिलं तर शरीराचा भेद घेतला होता, हलकीशी अपील सुद्धा केली होती. परंतु आपण पाहिलं तर अतिशय हुशार पंच भाऊ पाटील आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकता गरज सर, आणि या तिन्ही पंचांमध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहेत. आमच्या समेत इथे जोडले गेलेत आता मात्र सुनील म्हात्रे सर. प्रत्येक वेली यांच्याकडून एक चांगलं योगदान पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी उमेश तयार होते गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेस मात्र उडवलाय, पाहूया काय घडते. चेंडू पाहता पाहता असं वाटलं होतं की सीमा पार जाईल, परंतु शेवटपर्यंत नजर ठेवली गेली आणि चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलं. 2 धावा खर्च केल्या, म्हणजेच आपल्या संघासाठी निश्चितच आपण पाहू शकता की 4 धावा वाचवल्या. कारण आपण पाहिलं तर अधिकतम उंची गाठली होती आणि लांबी गाठताना कुठेतरी आपण पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. पाहूया, भाऊ पाटील यांच्या माध्यमातून चेक करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फटका खूप चांगला सजवला होता आपण पाहिलं तर, परंतु त्याला अधिक उंची गाठली गेली, लांबी कमी गाठता आली. फटक्यामध्ये ताकदही झोकून दिली होती, शॉट सिलेक्शनही चांगलं होतं, परंतु आपण पाहिलं तर अधिक उंची. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टन होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहूया, यावेळेस इम्बिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेपावतोय, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू सीमारच्या बाहेर. हा येतोय चौकार. 11 धावसंख्या पुढे सरकते 11 या धावसंख्येवरती. 42 धावांचं इथं मात्र आपण जर पाहिलं तर लक्ष आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उमेश गोलंदाजी मार्कवरती. चांगले फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवलं, या इथे आपण पाहिलं तर अतिशय ताकदवार फोर्सिंग शॉट, चेंडू सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते हवेच्या वेगाने. आपण पाहू शकता 15 या अंकावरती. आक्रमण हे बचावाचं मूल साधन असतं आणि या 2 फलंदाजांनी मात्र आक्रमण प्रति हल्ला चढवलाय. उमेश या गोलंदाजावरती, एका बाजूला राजन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, राजन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1 चौकार आणि योगेश यांच्या माध्यमातून 2 चौकार. पुढील चेंडू यावेळेस मात्र चौकार की षटकार, काय घडतं पाहूया. आणि आता मात्र प्रयत्न चांगला केला होता, अपयश, चेंडू सीमा पार. अजून एक दमदार चौकार. यस, धावसंख्या जर पाहिली ना तर या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकता धावफलकावरती 19 धावा लागल्या गेल्यात आणि या स्पर्धेची चौकार हॅट्रिक करणारा हा आपण जर पाहिला तर 4था फलंदाज बनतोय. तर जाऊया आपण व्यासपीठावरती, जिथे काही मान्यवर आहेत त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. आपण पाहिलं तर काल्हेर गावचे एक समाजसेवक सन्माननीय रमेश पाटील साहेब, आपण जर पाहिलं तर बंदरामूर्ती काल्हेर संघाचे कोच आणि चांगले न्याय भूमिका देणारे तुम्हाला सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रमेशजी पाटील यांचा येतो स्वागत आणि सन्मान सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता केले जाते. एक चांगलं आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहू शकता, त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान केले जाते. या स्पर्धेची मायेची शाल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय विनोदजी उमराटकर साहेब आहेत, त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान केलं जाईल. निश्चित बंदरामूर्ती काल्हेर या संघाने स्पर्धा चांगली आयोजित केली होती आणि तिचं आपण जर पाहिलं तर खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये मोलाची भूमिका घेणारे विनोदजी उमराटकर साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान इथं मात्र केलं जातोय. निश्चित त्यानंतर अरविंदजी मडवी साहेब आहेत, त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या येतोचे स्वागत आणि सन्मान इथं मात्र केलं जातोय. सूर्यकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना यचोतेचा मान आणि सन्मान दिला जातोय. सन्माननीय अरविंदजी मडवी साहेब, त्यांची टीम आज मैदानावरती चांगलं काम करते, चांगलं गोलंदाजी केली, त्यानंतर इथं फलंदाजी ही त्या ताकदी तोलामोलाची होते आणि त्याचा आनंद घेत असताना या व्यासपीठावरती होते त्यांचा मान सन्मान सन्माननीय अरविंद मडवी साहेब यांचा. या स्पर्धेची उपदार मायेची शॉल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा फुलगुच्छ दाखवून त्यांना मात्र सन्मानित करण्यात येते. बोलूया खेळाकडे.
धावसंख्येवरती नजर टाकली तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 26 धावा ऑन बोर्ड. 42 धावांचं लक्ष्य असताना मात्र आपण पाहिलं की सुरुवात स्फोटक झाली. आपण नेहमी म्हणतो की बोनी चांगली झाली तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला होतोय, धंदा चांगला होतोय आणि इथं मात्र रणांची कमाई खूप चांगली पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला होता. आपण जर पाहिलं तर निश्चितच पूर्णपणे ब्लॉक झाले होते. आपल्या फटक्याला चेक करत पूर्णपणे फटक्याला कमबॅक करायला पाहायला मिळालं आणि बऱ्याच कालानंतर एक निर्धावची सांगता आपल्याला पाहायला मिळते संजय सर यांच्या माध्यमातून. पेशाने शिक्षक आहेत परंतु क्रिकेट पासून वंचित राहत नाहीये. यावेळेस उडवलाय पाहूया आणि हा चेंडू थांबत नाहीये. जात सीमा पार अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. यस, धावसंख्या जर पाहिली तर 32 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. जो येतो तो दे मारतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस चेंडू खेळपट्टीजवळ विसावला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. निश्चितच आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये अर्थात नवीन वर्षाच्या सुरुवातीला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून दमन दौरा आयोजित केलेला आहे आणि त्या दमन दौऱ्याच्या पाहणीकरता दमन दौरा सुरळीत कशाप्रकारे पार होईल याच्यासाठी आपण जर पाहिलं तर दमनला गेलेले आमचे या क्रिकेट मंडळाचे सहकारी अर्थात विद्यमान अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी भोईर साहेब, त्याचबरोबर सचिव सन्मान्य प्रदीप जोशी साहेब, त्याचबरोबर सल्लागार संतोषजी म्हात्रे साहेब आणि या क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य जितेंद्र पाटील साहेब हे पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत आणि ते या सामन्यांचा आनंद जे आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आणि चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं की आपण पाहतो की व्यवहारात जीवनातून वेळ काढून मात्र आपल्या कमिटीला सहकार्य करण्यासाठी आपण पाहिलं तर दमनसाठी गेलेल्या आहेत. दौऱ्याची पाहणी करण्यासाठी योग्य ती सोय सर्वांची झाली पाहिजे यासाठी आपण पाहतोय की सलग 2 दिवस आपण पाहतोय की दमनला ते आहेत. सन्मान्य अरविंदजी भोईर साहेब, प्रदीपजी जोशी साहेब, संतोषजी म्हात्रे साहेब, जितेंद्र पाटील साहेब यांना आपण पाहू शकता. खूप खूप धन्यवाद आपल्या या स्पर्धेमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 39. पुढील चेंडू अजून एक धडाका तडाका चेंडू सीमा पार षटकार अशा रीतीने विजय संपादन करतोय बंदरामर्दी काल्हेर. तर चला लगेच मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर टॉस साठी सुद्धा यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जात आहे. आपण पाहिले तर नो डाऊट योगेश आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक आपण पाहिलं तर 8 बॉल 27 धावांचे एक स्फोटक इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर योगेश आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.